आलं थोडंसं बघा. बस बस. ओके. थोडं आल्याचे काप. आता यामध्ये आपण हे सगळं घालायचं. बरं, परत एकदा बटरमध्ये घालायचं ते. होय. बरं, सगळ्याच्या भाज्या आधी आपण बटरमध्ये परतून घेतल्या. आता विशेष वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी सगळे झालेलेच आहेत. बरोबर. यामध्ये आता ते मिक्स हर्ब्स घालाय. बरं, बघा किती लागणार आहे. आणि सोया सॉस, थोडं टोमॅटो केचप, आणि आता 2 उरलेले म्हणजे मीठ आणि मिरपूड. मीठ आणि मिरपूड. ओके. बघा पुरे, कारण बटर असल्यामुळे त्याला बटर थोडा, आणि परत सोया सॉस जो असतो त्यामध्ये पण मीठ भरपूर असतं. बरोबर. आणि आता मिरपूड. बघा बस पुरे. बरं, हे जे मेयोनीज आपण घेतलंय त्याचा वापर आपण आत्ता नाही करणार आहोत का? ते टॉपिंग मध्ये आपण गार्निश करण्यासाठी. ओके. आणि हे ब्रेडचे जे आपण काप कडक करून घेतलेले आहेत ते सुद्धा टॉपिंग्स मध्ये? नाही, ते बेस करूयात आणि त्यावर मग हे सगळे टॉपिंग्स आणि गार्निशिंग. बरं, म्हणजे आता आपली रेसिपी अंतिम टप्प्यात आलेली आहे. राईट. वा. आता आपण सर्विंग डिश मध्ये क्रूटॉन्स जे आपण बनवलेले आहेत ते पसरवायचे आपल्याला. बरं, घ्या. आता आपलं टॉपिंग तयार आहे. तरी ते क्रूटॉन्स आपण पसरूयात. झाले. यानंतर आपल्याला हे त्यावर टाकायचे टॉपिंग जे आपल्याला तयार झालेले आहे. आता यावर आपण टॉपिंग करायचं त्याचे गार्निशिंग. हे चीज स्लाइस आहे. थोडं प्रेझेंटेबल करता येईल आपल्याला. नक्कीच. वा, क्या बात है. पुढे आता यावर थोडंसं टोमॅटो केचप आपण त्याचा एक डॉट. बरं, फक्त गार्निशिंग आणि डेकोरेटिव्ह. सुपर. आणि यानंतर आपण मेयोनीज जे आहे ते घालूयात. थोडीशी कोथिंबीर. वा, कोथिंबीर घालूयात. या अगदी थोडीशी. बघा. यस, बस. आणि आपली डिश तयार आहे. सर, व्हेज बाईट्स. आपली डिश तयार आहे. हे फार साधं सोपं वाक्य झालं. प्रतिम बहारदार कलरफुल अशी आपली डिश तयार आहे. लगेच खाऊयात का आपण? नक्की आवडेल. नाही, आपण थोडीशी वाट पाहूयात कारण आधी प्रेक्षकांना लिहून घ्यायला लागेल यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. क्रिस्पी व्हेज बाईट्स करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, मशरूम, झुकिनी, बेबी कॉर्न, रंगीत सिमला मिरचीचे काप, ब्रेडचे कडक तुकडे, बटर, चीज, कोथिंबीर, मेयोनीज, सोया सॉस, टोमॅटो सॉस, काळी मिरी पूड, लसूण, आलं, मिक्स हर्ब्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये उकडलेले छोटे बटाटे परतून एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. नंतर फ्राय पॅन मध्ये रंगीत सिमला मिरचीचे काप, बेबी कॉर्न, मशरूम आणि झुकिनी परतून एका प्लेट मध्ये काढून घ्याव्यात. पुन्हा फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, आल्याचे काप, परतलेले छोटे बटाटे, रंगीत सिमला मिरचीचे काप, बेबी कॉर्न, मशरूम, झुकिनी, मिक्स हर्ब्स, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका प्लेट मध्ये ब्रेडचे कडक तुकडे पसरवून त्यावर फ्राय पॅन मधील परतलेल्या भाज्या घालून टॉपिंग वर चीजचे स्लाइस, टोमॅटो सॉस, मेयोनीज आणि कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. हा जो मधला भाग आहे हा काढून घेतोय मी. हा जो मधला भाग आहे, हे जे बिया आहेत ह्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग आत भरता येईल. आपण आज जी रेसिपी करतोय ती शिराळ्यापासून करतोय आणि आपण करतोय भरलेले शिराळे करतोय. आणि ते करण्यासाठी आपण शिराळे घेतले, त्याला सालं काढून घेतलेली आहेत. सालं काढल्यानंतर त्याला बारीक चिरून घेऊन थोड्याशा तेलामध्ये ती सालं परतली, त्याच्यात कांदा पण टाकलेला आहे आणि एका बोलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि हे जे बाकी शिराळे कट करून त्याच्यामधले सीड्स काढून घेतले आपण. आता मी काम करणार आहे की हे जे आहेत शिराळ्याची सालं आणि कांदा याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी एकत्र करायच्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट आहे ती आहे पनीर. एक छोटी वाटी पनीर घेतलेलं आहे मी. थोडं याच्यात खोबरं टाकतोय, एक 2 ते 3 चमचे. त्याच्यामध्ये जाणार आहे मीठ, थोडी साखर, तिखट अर्धा चमचा, नंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या,
हळद आणि याच्यात जाणार आहे आता 1 चमचा लिंबाचा रस, थोडंसं वाढवू आपण, आणि कोथिंबीर. त्याचबरोबर थोडंसं सारण जे आहे ते व्यवस्थित आतमध्ये राहावं, त्याला सगळ्या गोष्टी एकत्र राहाव्या, व्यवस्थित बाइंडिंग व्हावं, त्या दृष्टीने 2 चमचे 2 ते 3 चमचे आपण बेसन पण याच्यात टाकणार आहोत. आणि हे झाल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी एकत्र करतोय. आणि एकत्र केल्यानंतर हे जे सारण आहे हे आपल्याला या शिराळ्यांमध्ये भरायचं आहे. सारण एकदम टेस्टी आहे. यांना शिजायला जास्ती वेळ लागत नाहीये, हे आपण वाफेवर शिजवणार आहोत. आणि त्याच्या आधी आपण हे तेलावरती परतून घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीचं सारण पण आपल्याला इथे करता येईल. पनीर न वापरता आपल्याला शेंगदाण्याचा कूट, तीळ वगैरे वापरून पण करता येईल. पण थोडासा याला एक पनीरचा किंचित रिचनेस यावा त्या दृष्टीने मी त्यात पनीर पण वापरतोय. मुलंही कधी कधी भाज्या खात नाहीत, तर त्यांच्यासाठी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अशा भाज्या करून दिल्या तर त्यांना पण त्या अट्रॅक्टिव्ह वाटतात. आता आपल्याला हा पॅन परत गरम करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. याच्यात टाकायचं थोडंसं हिंग, आणि हे शिराळे. याला आपल्याला टर्न करून घ्यायचं सगळ्या पीसेसला. काय की काही स्पेशल चाखायचं असेल तर थोडी मेहनत तर लेणी पडते. थोडी मेहनत आहे याच्यात, पण झाल्यानंतर डिश मस्त लागणार आहे. आता दोन्ही बाजूनी टर्न करून झालेलं आहे. आता मी याला काम करणार आहे, याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे आणि साधारणपणे 5-7 मिनिटं याला शिजवून घेणार आहे. आता याला साधारणपणे 5-7 मिनिटात हे जे शिराळे आहेत ते शिजणार आहेत, कारण लवकर शिजतं आहे. मी एक काम करतो, याला शिजवून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. भरलेले शिराळे करण्यासाठी लागणारे साहित्य: शिराळं, किसलेलं खोबरं, बेसन, किसलेलं पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, बारीक चिरलेला कांदा, हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट आणि हळद. कृती: प्रथम शिराळ्याची सालं काढून घ्यावीत. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून गरम तेलात शिराळ्याची चिरलेली सालं घालून ती परतून घ्यावीत. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यावं. शिराळ्याचे गोल काप करून त्याचा मधला भाग काढून घ्यावा. परतलेल्या कांद्याच्या मिश्रणामध्ये किसलेलं पनीर, खोबरं, मीठ, साखर, लाल तिखट, हिरवी मिरची, हळद, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे बेसन घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. शिराळ्याच्या पोकळ भागामध्ये तयार सारण भरून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून शिराळे शॅलो फ्राय करून वाफवून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत. आज आपण पहिली जी रेसिपी आपली ती आहे टोमॅटोची चंपाकली. आता आपण करणार आहोत मेथ्या डाळ